नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड म्हणू की इंडिया म्हणून ह्यामध्ये मी सध्या कन्फ्युज्ड आहे. एनिवे सगळ्यांना असं पण माहिती आहे की मी सध्या कोल्हापूरला आलो 28ला. तर ही व्हिजिट ॲक्च्युली सरप्राईज व्हिजिट होती. फक्त माझ्या 2 मित्रांना माहिती होतं आणि माझी फ्लाईट एडिनब्रावरून होती सकाळी 8 वाजता. पण मी ग्लासगोवरून एडिनब्रा एअरपोर्टवरती रात्री 1:30 वाजताच पोहोचलो, कारण ती एकच लास्ट ट्रेन होती. असं बघायला गेलं तर फ्लाईटचं लेओव्हर खूप कमी होतं, म्हणजे 3.5 तासच होतं. पण लवकर पोचल्यामुळे मला जो कंटाळा आलेला ना भाई साहब. शेवटी 5 वाजता चेक इन चालू झालं. मग थोडं फिरून आणि सँडविच घेऊन मी गेलो बोर्डिंग गेटवरती आणि 7:30 वाजता ऑन बोर्डिंग चालू झाली आणि 8 वाजता फ्लाईटनी टेक ऑफ करून 6.5 तासाने आम्ही पोचलो दोहामध्ये. आणि दोहाचं एअरपोर्ट एवढं मोठं होतं की भाई साहब 3.5 तास कसे आणि कधी गेले कळलंच नाही. मग इंडियाला कनेक्टिंग फ्लाईट होती, तर तिकडे पोचल्यानंतर एवढा कंटाळा आलेला, म्हणजे टर्मिनल 2 वरून 1 वरती आलो. मग माझी नेक्स्ट फ्लाईट होती डोमेस्टिक फ्लाईट, जी की सकाळी 9 वाजता होती. त्या त्यांचं चेक इन 7:30ला चालू झालं. लगेच घेऊन कुठं जाता पण येत नव्हतं. असला वैताग आलेला ना, तरी फ्लाईट 1 तासात पोचली कोल्हापूरमध्ये. तिथून मग माझे 2 गुणाचे मित्र छान असं वेलकम केला आणि जाताना मस्त शामचा वडा खाऊन घरी गेलो. आणि माझी आई मागच्या वीकमध्ये एक छोटंसं ऑपरेशन करीत हॉस्पिटलाइज्ड होती आणि मी येण्याआधी 1 दिवसच ती घरी आलेली. ती मला बघून एवढी इमोशनल झाली की काय बोलायलाच नको. खूप सरप्रायझिंग होतं आणि मला पण खूप छान वाटलं. नंतर आम्ही थोडं रेस्ट घेऊन संध्याकाळी तांबडा पांढरा खायला गेलो आणि माझ्या मित्राने छान असं 10K फॉलोवर्सचं सेलिब्रेशन सरप्राईज पण